अजूनही नाशिकच्या जागेबाबत पेच कायम आहे। नाशिक मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केलाय। नाशिकच्या जागेकरता शिवसेना आग्रही सुद्धा आहे। खासदार हेमंत गोडसे उमेदवारी करता आग्रही आहेत। पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीकरता पोहोचले। वर्षावर सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, वर्षा परिसरात आपण आहात का? आता जी महत्त्वाची बैठक सुरू आहे मुख्यमंत्र्यांची, ती हेमंत गोडसेंसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत आहे का? काय अपडेट आहे? माहिती दिली त्यानुसार वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। विद्यमान खासदार जे आहेत ते शिवसेनेचे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहे। विशेषतः हेमंत गोडसे जे नाशिकचे खासदार आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार आहेत, ते वर्षा निवासस्थानी दाखल झाले। तर भावना गवळी या यवतमाळ वाशिमच्या खासदार आहेत, त्या वर्षावर दाखल झाले। या तीनही उमेदवारांची उमेदवारी जी आहे ती धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या संदर्भात ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आहे। हिंगोली इथला जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथले सध्या विद्यमान खासदार हेमंत पाटील आहेत, त्यांची उमेदवारी शिवसेनेकडून अधिकृत घोषित करण्यात आलेली आहे। मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारी जी आहे ती बदलण्यात यावी असं देखील सुचवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता मुख्य नेते आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं। तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात देखील बैठक सुरू आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। गेल्या आठवड्यावर आपण पाहतोय की हेमंत गोडसे हे मुंबईत तळ ठोकून आहेत, त्यांची उमेदवारी जी आहे ती अनिश्चित मानली जात आहे, त्यामुळे त्यांना तिथे उमेदवारीचे तिकीट जे आहे ते निश्चित व्हावं या दृष्टिकोनातून हेमंत गोडसे सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघातून देखील जे स्थानिक भाजपचे कार्यकर्ते ते काहीसे हेमंत गोडसे यांच्यावरती नाराज असल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं होते आहे। त्याचबरोबर तिथले जे नेते आहेत आणि मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी देखील तिथे शड्डू ठोकलेले आहे की त्यांना तिथे उमेदवारी देण्यात यावी। त्यांनी एक ट्रेलर देखील या संदर्भात प्रसिद्ध केला होता, त्यामुळे भुजबळ देखील आक्रमक पवित्र्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या गळ्यामध्ये ही उमेदवारीची माळ पडते का लोकसभा उमेदवारीची ते पाहायला लागेल आपल्याला। आणि त्याचबरोबर हेमंत गोडसे हे प्रचंड आग्रही आहेत आणि ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह वर्षा निवासस्थानी आल्याचं समजतं आहे। शिवसेनेचे स्थानिक जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील ते देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता उपस्थित आहेत, त्यांचीच महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। दुसरं आहे वाशिम यवतमाळ हा जो लोकसभा मतदारसंघ आहे, भावना गवळी त्या तिथल्या विद्यमान खासदार आहेत, त्यांच्या उमेदवाराला देखील तिथून विरोध होतो आहे, त्यांना तिथून बदलण्यात यावं, त्यांच्या दुसऱ्या उमेदवाराला तिथे उमेदवारी जी आहे ती देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। मंत्री संजय राठोड नक्की म्हणजे उदय आपण बघतोय दोन